नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जळगाव पोलीस या पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न सामान्य ज्ञानाचे आले होते म्हणजेच जीकेचे आले होते ते आपण इथे पाहणार आहोत. आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 काय बरं इथे, तर लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे एकमेव विमानतळ कोणत्या बेटावर स्थित आहे? आता इथे विचारलंय लक्षद्वीपच्या बाबत की केंद्रशासित प्रदेशाचं म्हणजेच लक्षद्वीपचं एकमेव विमानतळ हॅवलॉक, अगत्ती, सालसेट बेट की सागर बेट? तर अगत्ती बेट जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षद्वीप मध्ये हे एकमेव काय आहे विमानतळ आणि त्याचं नाव आहे अगत्ती बेट. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न कोणता होता? भारतात राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक लांबी असलेलं राज्य यापैकी कोणतं आहे? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र हे भारतात राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक लांबी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रात महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रात या महामार्गाची एकूण लांबी जर आपण बघितली नॅशनल हायवेची तर ती जवळजवळ 35,000 किलोमीटर. किती बरं? 35,000 किलोमीटर इथपर्यंत जाते. आणि यानंतर कोणता आहे बरं? राजस्थान आहे. राजस्थान हा महाराष्ट्रानंतर आहे आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रम लागतो. राजस्थान नंतर उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये या नॅशनल हायवेची किती आहे? 35,000 किलोमीटर एवढी लांबी आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग नाही विचारले? जे पर्याय आहेत त्यापैकी कोणतं ज्योतिर्लिंग नाही आहे? है ना. बघा, त्र्यंबकेश्वर आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये आहे, श्रीशैलम आहे, रामेश्वर आहे, हरिद्वार नाहीये. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हरिद्वार. है ना. हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणतं ज्योतिर्लिंग नाहीये? तर हरिद्वार नाहीये. आता हरिद्वार यापैकी त्र्यंबकेश्वर कुठे आलं? त्र्यंबकेश्वर जे आहे हे आपल्या नाशिक, महाराष्ट्र. बरोबर आहे. त्यानंतर आता हे जे आहे श्रीशैलम, ते श्रीशैलम कुठे आहे बरं? आंध्र प्रदेशमध्ये. श्रीशैलम हे कुठे आलं? आंध्र प्रदेश. बरोबर की नाही. आणि हे कुठे आलं? रामेश्वर. रामेश्वर आलं तामिळनाडूमध्ये. रामेश्वर कुठे आलं? तामिळनाडूमध्ये. बरोबर की नाही. आणि ह्यालाच काय म्हणतात? श्रीशैलमला मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन जे आहे, मल्लिकार्जुन हे या श्रीशैलमला म्हटलं जातं. तर आपल्या पर्यायपैकी उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे लक्षात ठेवा. हरिद्वार नाहीये. हरिद्वारला कुंभमेळा भरतो. आलं का लक्षात. आणि इथे जे रामेश्वर आहे हे तामिळनाडूमध्ये, नाशिक आणि आंध्र प्रदेश हे आपले काय आहेत या. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत? त्र्यंबकेश्वर आणि त्याला धरून आणखीन किती? 4, म्हणजे एकूण 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रापैकी आहे. महाराष्ट्रात आहेत 12 पैकी. चौथा प्रश्न पूर्व खानदेश जिल्हा कोणत्या वर्षी स्थापन झाला? जे आपल्याला इथे वर्ष दिसत आहेत 1960, 1947, 1906, 1950. तर पर्याय क्रमांक 3 1906 मध्ये काय झालंय? पूर्व खानदेश म्हणजे ब्रिटिश राजवटीत मुंबई प्रेसिडेन्सी जी आहे, ब्रिटिश राजवटीत मुंबई प्रेसिडेन्सी यामध्ये याची काय करण्यात आली होती? खानदेश नावाचा प्रशासकीय विभाग करण्यात आला होता. हा काय केला होता? प्रशासकीय विभाग. आणि त्यानंतर काय झालं तर पुढे 1906 मध्ये काय करण्यात आलं होतं? 1906 मध्ये तर याचं काय करण्यात आलं? विभाजन झालं. याचं पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश. काय झालं? पूर्व खानदेश म्हणजेच हा पूर्व खानदेश जो आहे, जो आताचा जळगाव,
आणि इथे काय झाला, पश्चिम खानदेश हा कोणता झाला बरं? पश्चिम खानदेश हा आत्ताचा धुळे, हा कुठला आहे? हा धुळे जिल्हा, म्हणजे आत्ताचा धुळे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. गेट इट? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक, अच्छा, या 1906 मध्ये काय झालं होतं आणखीन? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती ढाकामध्ये, बरोबर की नाही? हे पण लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध त्रिपुटी पैकी एकाचं नाव नाही? बघा, असे पण प्रश्न विचारतात. यात मुत्थुस्वामी दीक्षित नाव आहे, आला का लक्षात? श्यामा शास्त्री आहे आणि त्यागराज आहे. बाल मुरली कृष्ण हे या कर्नाटक संगीतातील त्रिमूर्तींपैकी नाव नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक काय आला याचा? 2. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर श्यामा शास्त्री, आला का लक्षात, मुत्थुस्वामी दीक्षित आणि त्यागराज यांनी काय केलं तर कर्नाटक संगीतात प्रसिद्ध केलेलं आहे. जवळजवळ सर्वाधिक पहिले कोण आहे त्याच्यामध्ये? मुत्थुस्वामी दीक्षित आहेत. किती, मला वाटतं 17व्या शतकात त्यांचा जन्म आहे. चला 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायांमध्ये राज्यांची मांडणी पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रमाने केली जाईल? आता जर आपल्याला काय बघायचं आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे इथे पूर्व तर इथे पश्चिम, बरोबर की नाही? आता असा जर आला तर क्रम कसा लागेल बघा. पूर्वेकडे आलं नागालँड, इथे पहिलं बघायचं पूर्वेकडनं येणार, इथे राजस्थान हे पश्चिमेकडे झालं, मध्य प्रदेश मध्ये आलं, त्रिपुरा, ठीक आहे, चला त्रिपुरा, पश्चिम बंगाल, पण गुजरात तिकडे गेला पश्चिमेकडे आणि परत बिहार आला. तर इथे पूर्व पाहिजे आणि शेवटी पश्चिम पाहिजे. मग इथे काय दिसतंय तुम्हाला? नागालँड पूर्वेकडे, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर छत्तीसगड आणि त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र पश्चिमेकडे आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा, पूर्वेकडून पश्चिमेकडे जर क्रम लावायचा गेला तर नागालँड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र हा क्रम येईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे कळलं, कारण काय माहितीये, कधीही काही प्रश्न विचारला तर पहिलं बघायचं काय आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. ठीक आहे ना? भारतीय राज्यघटनेमध्ये जीविताचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? 14 हा समान, एक समान है ना? मूलभूत हक्कांमध्ये मूलभूत हक्क कुठला आहे? संविधानाच्या भाग 3 मध्ये आहे, कलम 12 ते 35. यामध्ये 14 काय? एक समान, म्हणजे कायद्यासमोर सगळे एक समान असणार. त्यानंतर 20 जीविताच्या, है ना? जीविताच्या 21 आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जीविताचे व्यक्ती स्वातंत्र्य हे संरक्षण कलम 21 अंतर्गत देण्यात आलेलं आहे. 8वा प्रश्न, आता इथे काय दिलेत? देश दिलेले आहेत, बरोबर आहे का? इथे त्यांची राजधानी दिली, फिनलँड, अर्जेंटिना, सोमालिया, मंगोलिया. आता फिनलँडची राजधानी काय? हेल्सिंकी, त्यामुळे हे काय येणार? 2. अर्जेंटिनाची कोण आहे? ब्युनॉस आयरेस, पर्याय क्रमांक 4. सोमालियाची कुठली आहे? मोगादिशू, है ना? त्याचं काय येणार? 3, बरोबर की नाही? आणि मंगोलियाची आहे उलान बातर, त्यामुळे हे काय येणार? पर्याय क्रमांक 1. 2 4 3 1, 2 4 2 4 2 4 3 1, पर्याय क्रमांक 4. याचं काय येत आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येत आहे. 2 4 3 1. फिनलँड, हेल्सिंकी तुम्हाला माहिती आहे ना? काय झालं होतं? घशाबा जाधव यांनी काय केलं होतं? कुस्तीमध्ये पहिल्यांदा कांस्य पदक आणलं होतं, है ना? तर हेल्सिंकी, फिनलँड इथे झालेलं ऑलिम्पिक. चला प्रश्न क्रमांक 9, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये विचारतायत? कुठे आहे बरं काझीरंगा? तर आसाम मध्ये आहे, बरोबर की नाही? बरं, काझीरंगा हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एक शिंगी गेंडा जो आहे, या गेंड्यासाठी काय प्रसिद्ध, बरोबर की नाही? आता ह्याला हा युनेस्को मध्ये पण गेलेला आहे, आलं का लक्षात? आता याची स्थापना काय आहे? त्या आसाम, याची स्थापना 1 जून 1905 मध्ये झाली होती. स्थापना 1 जून 1905. आता याला राष्ट्रीय 11 फेब्रुवारी 1974 ला मिळालंय. 11 फेब्रुवारी
1974 ला याला राष्ट्रीय उद्यानाचा काय मिळालेला आहे, राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा, राष्ट्रीय उद्यान याचा काय मिळाला, दर्जा किंवा याची घोषणा करण्यात आली. घोषणा कधी करण्यात आली, 74 ला. हे लक्षात ठेवा. आणि जागतिक वारसामध्ये म्हणजे युनेस्को यामध्ये वारसा स्थळ यामध्ये कधी गेला तो, 1985 ला. कधी गेला, 1985. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आसाम मध्ये कुठला आहे, गोलघाट आणि नागाव. हे कुठे आहे, गोलघाट व नागाव हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. चला 10वा प्रश्न बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड कोणता विचारलाय. राजगड नाही. शिवनेरी तिथे जन्म झाला, बरोबर नाही. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. कोंढाणा नाही, तर तोरणा है ना. तोरणा कधी जिंकलेलं आहे, 1646 ला. तोरणा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जिंकला, हा किल्ला जो आहे हा किल्ला जिंकला तो कधी, तर 1646 ला. आणि त्यावेळेला किती वयाच्या, किती, फक्त 16व्या वर्षी, किती, 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. काय घेतला, जिंकला. आणि हे स्वराज्याचं पहिलं तोरण होतं, लक्षात ठेवा. राजगडमध्ये ही त्यांची पहिली राजधानी आणि नंतर रायगड है ना. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा काय झाला होता, राज्याभिषेक गागाभट्टांनी केलेला. चला, आणि तुम्हाला माहितीच असेल, माहित नसेल तर माहिती करून घ्या. युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये 44व जे स्थळ आहे वारसा स्थळ भारताचं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, जे महाराष्ट्रामध्ये 11 आहेत आणि तामिळनाडू मधलं एक जिंजी किल्ला. चला 11वा प्रश्न. खालीलपैकी योग्य जोड्या तुम्हाला जुळवून पर्यायाची निवड करायची आहे. इथे काय म्हणतायत ते, अमेरिका, रशिया, फ्रान्स, भारत हे देश आहेत. आणि हे काय, तेजस, राफेल, F-16 मिग हे विमान आहेत. तर अमेरिकेचं कुठलं आहे, F-16, तर याचं काय येणार, पर्याय क्रमांक 3. रशियाचं कुठलं आहे, मिग 29. फ्रान्सचं कुठलं आहे, राफेल आहे दुसरा पर्याय. आणि भारताचं कुठलं आहे, तेजस. तर 3, 4, 2, 1 पर्यायामध्ये कुठे आहे, 3, 4, 2, 1 पर्याय क्रमांक 2. 3, 4, 2, 1. अमेरिकेचं कुठलं आहे, F-16, रशियाचं मिग 21, फ्रान्सचं कुठलं आहे तर राफेल, आणि भारताचं तेजस, भारतीय बनावटीचं म्हणजे स्वदेशी. पुढचा प्रश्न. भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत. वीरेंद्र कुमार नाही, जितेंद्रराव मांझी नाही आहेत, तर गिरीशराज सिंह नाही, धर्मेंद्र प्रधान आहेत. कोण आहेत, धर्मेंद्र प्रधान. आता धर्मेंद्र प्रधान कधीपासून आहेत, तर 2021 पासून ते काय आहेत, भारताचे शिक्षण मंत्री आहेत. आलं का लक्षात, 2021 पासून आहेत शिक्षण मंत्री. आणि हे भारताचे कितवे आहेत, तर भारताचे 9वे शिक्षण मंत्री आहेत. पहिले कोण, अब्दुल कलाम आझाद, बरोबर नाही. आणि हे जे आहेत धर्मेंद्र प्रधान, हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री होते व नैसर्गिक वायू मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे 2014 ते 21. हे कधी पाहिलं होतं त्यांनी, 2014 ते 2021 या काळामध्ये ते काय होते, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री. आणि पोलाद मंत्री म्हणून कधी होते, 2019 ते 21. पोलाद याचे मंत्री 2019 ते 2021. म्हणजे पोलाद मंत्री 2019 ते 21, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री किती 2014 ते, हा पहिल्यांदा पेट्रोलियम मंत्री होते, त्यानंतर पोलाद मंत्री. आलं का लक्षात.
आणि कौशल्य उद्योजकता याच्यात सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री. हे पण काम पाहिलं 2017 ते 24. ठीक आहे. तर अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न, हडप्पा स्थळ तुम्हाला इथे ओळखायचं आहे. वर दिलेल्या जोड्यांपैकी कोणत्या योग्य जुळलेल्या आहेत? फक्त 3 व 4, फक्त 1 आणि 4, फक्त 1 आणि 3 आणि फक्त 2 आणि 3. बघा, लोथल हे राजस्थानमध्ये आहे का? नाही. हा, कालीबंगान उत्तर प्रदेशमध्ये आहे का? नाही. धोलावीरा गुजरातमध्ये आहे आणि राखीगढी हरियाणामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 म्हणजेच काय? 1, 3 आणि 4 हे लक्षात ठेवा. आता इथे जर तुम्ही बघितलं तर धोलावीरा पश्चिम भारतातील गुजरात राज्यातील, काय बरं, पश्चिम भारत याच्यामध्ये गुजरात राज्य जे आहे, या गुजरात राज्यामध्ये आहे. गुजरात यामध्ये कच्छ, ठीक आहे, यात भचाऊ, काय बरं, भचाऊ या ठिकाणी काय आहे तर हे धोलावीरा. ठीक आहे. आणि धोलावीरा काय बरं, युनेस्को याच्यामध्ये 2021 ला युनेस्कोच्या साईट मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. राखीगढी हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यात आहे. याच्यामध्ये हिसार जो आहे या जिल्ह्यामध्ये काय आहे, राखीगढी, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे. चला, 2024 मध्ये लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती? यापैकी 1 नाही, 3 नाही, 5 नाही, ही महाराष्ट्रात झाली होती. 7 ही जी झाली होती 2024 मध्ये, कितवी होती ही? 18वी लोकसभा. ठीक आहे, 18वी लोकसभा. आता ही कधी सुरू झाली होती? 19 एप्रिल. 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 किती झाले? 7 टप्पे. आणि याचा निकाल जो आहे, याचा निकाल कधी लागला? 4 जून 2024. ठीक आहे. महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात काय झालं होतं तर 5 टप्पे. आपल्याकडे झालं होतं 19 मे ला, मला वाटतं, है ना? 19 एप्रिल पासूनच सुरुवात झाली होती याची, है ना? 19 एप्रिल 2024 ते मला वाटतं 5 मे का 20 मे, 20 मे 2024 असे एकंदरीत एवढ्या काळामध्ये 5 टप्प्यात महाराष्ट्रामध्ये झालेले. ठीक आहे. कोणाला आली? बीजेपीला 240 मतं आली आणि काँग्रेस किती? 99, म्हणजे 101 मिळालेत त्याला. चला, आणि 18व्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? ओम बिर्ला. 15वा प्रश्न, भारतात नवीन फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून हे कायदे लागू झाले. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, है ना, भारतीय पुरावा कायदा, हे जे सगळे 3 आहेत ते 1 जुलै 2024 या काळात सुरू झाले, इथून सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 16वा नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बचे नाव काय होते? लिटिल बॉय नाही, बिग मॅन नाही, हा फॅटमॅन नाही, हा फॅटमॅन आहे, फॅट बॉय नाही, फॅटमॅन हा नागासाकी. आणि नागासाकीवर कधी टाकण्यात आला? 9 ऑगस्ट. कधी टाकण्यात आला? 9 ऑगस्ट 1945 ला हा जो आहे. आणि 6 ऑगस्टला कोणा टाकण्यात आला? लिटिल बॉय हा हिरोशिमावर. हिरोशिमा काय बरं? लिटिल बॉय. आणि फॅटमॅन हा नागासाकीवर टाकण्यात आला. जवळपास यात नाही म्हटलं तरी 1 लाख लोक मारली गेलेली आहेत. 1 लाख जो आकडा आहे तो अत्यंत भयानक आहे. चला, 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता असं विचारलं होतं.
कोणता आहे बरं, तर 12वी फेल विधू विनोद चोप्रा याने काढलेला, दिग्दर्शित केलेला आणि स्वतः त्यांनी लेखन केलेलं 12वी फेल. यात जे 71वं झालं होतं याच्यामध्ये यात काम करणारा जो मेस्त्री आहे, मेसी, त्याला मिळालेला आहे, विक्रम मेसी. त्याच्यानंतर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी अशा 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये त्यांना मिळालेलं आहे. जवानसाठी कोणाला मिळालंय? शाहरुख खानला. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे याच्यासाठी कोणाला मिळालंय? राणी मुखर्जी यांना मिळालेलं आहे. चला पुढचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर येथे मागील कुंभमेळा कोणत्या वर्षी झालाय? आता 2026 पासून सुरू होईल, शेवटीपासून है ना, म्हणजे 27. तर मागचा कधी झाला होता? 2015ला झाला होता. आलं का लक्षात? ऑगस्ट 2015 पासून याची सुरुवात झाली होती. ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट मला वाटतं काहीतरी 2016 असा हा चालला होता. आलं का लक्षात? मागच्या वर्षी हा 2015ला झाला होता. आता याच्यात तुम्ही 12 वर्ष केलं तर 2027 जे आता येईल, म्हणजे पुढच्या वर्षी येणार. आता याच्या वर्षाच्या शेवटी आणि नंतर मग सुरुवात है ना. चला 19वा उत्पादनानुसार जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनी कोणती आहे? जनरल मोटर नाही, ह्युंदाय नाही, वॉक्सवॅगन नाही, टोयोटा. टोयोटा ही जी कंपनी आहे ही जवळपास एका वर्षात जवळपास वर्षभरात काय आहे तर 1 करोड गाड्या ज्या आहेत तयार करते. म्हणजे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे, हे लक्षात ठेवा. जवळपास 1 करोड गाड्या. तर हे आपले जळगावमध्ये विचारलेले प्रश्न होते. साधे सोपे सरळ होते, काही याच्यामध्ये काही कठीण नव्हतं. 1-2 प्रश्न जरा, जसं एक कर्नाटक संगीताबद्दलचे जे प्रश्न होते ते थोडंसं आउट ऑफ बॉक्स होतं, की जे आपल्या वाचण्यामध्ये कधी कधी आपण घेत नाही किंवा राहिलं जात नाही म्हटल्यापेक्षा येत नाही, आपण घेत नाही. तर असे 1-2 प्रश्न आहेत. तर हे जळगावचे आपले प्रश्न होते. पण इथेच थांबूया. जय हिंद.